NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये भूगोल या विषयामध्ये सागर तळ रचना या घटकावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. हा पहिला प्रश्न, सागर तळाचा सर्वात उथळ भाग कोणता? सागरी पठार, सागरी पर्वत, भूखंड मंच की सागरी मैदान? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सागर तळाचा सर्वात उथळ भाग भूखंड मंच. सागर तळाचा मंद उताराचा 200 मीटरपर्यंत खोली असणारा भाग कोणता? खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी पठार की समुद्र बुड जमीन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, समुद्र बुड जमीन. कोणत्या सागरी भूरूपाचा उतार तीव्र असतो? सागरी मैदान, सागरी पठार, भूखंड मंच की खंडांत उतार? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, खंडांत उतार या सागरी भूरूपाचा उतार तीव्र असतो. सागर तळाचा कोणता भाग भूखंडाची सागरातील सीमा मानली जाते? सागरी गर्तेचे सर्वात खालचे टोक, खंडांत उताराची अधःसीमा, सागरी मैदानाची अधःसीमा की सागरी डोहाचे खालचे टोक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, खंडांत उताराची अधःसीमा ही भूखंडाची सागरातील सीमा मानली जाते. खंडांत उताराची जास्तीत जास्त खोली किती असते? 200 मीटर, 3600 मीटर, 11,000 मीटर की 0 मीटर समुद्रसपाटी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, खंडांत उताराची जास्तीत जास्त खोली असते 3600 मीटर. बेट म्हणजे काय? सागरी डोहाचे सर्वात खोल टोक, भूखंडाची सागरातील सीमा, सागरी गर्तेचे सर्वात खोल टोक की जलमग्न सागरी पर्वताचा पाण्याबाहेर आलेला भाग? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बेट म्हणजे जलमग्न सागरी पर्वताचा पाण्याबाहेर आलेला भाग. सागरातील अरुंद आणि कमी खोल भागास काय म्हणतात? सागरी गर्ता, सागरी डोह, खंडांत उतार की भूखंड मंच? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, सागरातील अरुंद आणि कमी खोल भागास सागरी डोह म्हणतात. सागरातील अरुंद आणि अतिखोल भागास काय म्हणतात? सागरी गर्ता, सागरी डोह, खंडांत उतार की भूखंड मंच? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सागरातील अरुंद आणि अतिखोल भागास सागरी गर्ता म्हणतात. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? अलुशन गर्ता, जावा गर्ता, मारियाना गर्ता की फिलिपिन गर्ता? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? आर्क्टिक, हिंदी, पॅसिफिक की अटलांटिक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. मारियाना गर्तेची खोली किती मीटर आहे? 8,848 मीटर, 11,034 मीटर, 12,043 मीटर की 10,034 मीटर? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, मारियाना गर्तेची खोली 11,034 मीटर आहे. सागरी अवसाद प्रामुख्याने कोठे आढळतो? भूखंड मंचावर, सागरी मैदानावर, सागरी गर्तेत की सागरी डोहात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, सागरी अवसाद प्रामुख्याने भूखंड मंचावर आढळतो. सागरी निक्षेप प्रामुख्याने कोठे आढळतो? भूखंड मंचावर, सागरी बेटावर, खंडांत उतारावर की सागरी मैदानावर? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सागरी निक्षेप प्रामुख्याने सागरी मैदानावर आढळतो. मासेमारीचे क्षेत्र प्रामुख्याने कोठे आढळते? सागरी डोह, सागरी मैदान, सागरी गर्ता की सागर बुड जमीन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सागर बुड जमीन. मासेमारीचे क्षेत्र प्रामुख्याने सागर बुड जमिनीमध्ये आढळते. सागरी अवसादासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडते? प्रामुख्याने सागरी मैदानावर आढळ, सूक्ष्म मऊ चिखलाच्या स्वरूपात, वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांचा समावेश की दगडगोटे वाळूच्या स्वरूपात? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, सागरी अवसाद हे दगडगोटे आणि वाळूच्या स्वरूपात असतात, ही बाब त्यासाठी लागू पडते. सागरी निक्षेपासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडते? मानवनिर्मित, दगडगोटे आणि वाळू स्वरूपात असते, वनस्पती प्राण्यांच्या अवशेषांसह सूक्ष्म मऊ चिखलाच्या स्वरूपात असते की सागरी निक्षेप भूखंड मंचावर संचयन करतो? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, सागरी निक्षेपासंदर्भात हे विधान
ही बाब लागू पडते वनस्पती प्राण्यांच्या अवशेषांसह सूक्ष्म मऊ चिखलाच्या स्वरूपात सागरी निक्षेप असतो. छागोस हे कशाचे उदाहरण आहे? सागरी गर्तेचे, सागरी पठाराचे, सागरी बेटाचे की सागरी मैदानाचे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 छागोस हे सागरी पठाराचे उदाहरण आहे. अंदमान निकोबार हे कशाचे उदाहरण आहे? सागरी गर्तेचे, सागरी पठाराचे, सागरी बेटाचे की सागरी मैदानाचे? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 अंदमान निकोबार हे सागरी बेटाचे उदाहरण आहे. भूखंड मंच म्हणजे काय? जलमग्न पर्वताचे पाण्याबाहेर आलेले शिखर, किनाऱ्याजवळील मंद उताराचा पाण्यात बुडलेला भाग, सागरी निक्षेपाच्या संचयनाचे क्षेत्र की हजारो किलोमीटर विस्तार असणारी जलमग्न पर्वतरांग? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूखंड मंच म्हणजे किनाऱ्याजवळील मंद उताराचा पाण्यात बुडालेला भाग. सागरतळावरील कोणत्या जलमग्न भूरूपाने सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे? सागरी बेट, भूखंड मंच, सागरी डोह की सागरी मैदान? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सागरी मैदान. समुद्र सपाटी म्हणजे काय? सर्वोच्च भरतीची पातळी, सर्वोच्च ओहोटीची पातळी, सागरतळाची पातळी की भरती ओहोटीच्या सरासरीची पातळी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 समुद्र सपाटी म्हणजे भरती ओहोटीच्या सरासरीची पातळी. जमिनीची उंची किंवा सागराची खोली कशापासून मोजतात? सागरतळापासून, भरती रेषेपासून, समुद्र सपाटीपासून की ओहोटी रेषेपासून? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 समुद्र सपाटीपासून. महासागरांची सरासरी खोली किती मीटर आहे? 8,848, 11,034, 200 की 3,700? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 महासागरांची सरासरी खोली 3,700 मीटर आहे. साधनसंपत्तीच्या दृष्टीने सागरतळाचे कोणते जलमग्न रूप सर्वात अधिक महत्त्वाचे आहे? सागरी गर्ता, सागरी पठार, भूखंड मंच की खंडांत उतार? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 भूखंड मंच हे साधनसंपत्तीच्या दृष्टीने सागरतळाचे जलमग्न रूप सर्वात महत्त्वाचे आहे. सागरतळाचा सर्वात खोल भाग म्हणजे काय? समुद्रबूड जमीन, खंडांत उतार, सागरी डोह की सागरी गर्ता? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सागरतळाचा सर्वात खोल भाग म्हणजे सागरी गर्ता. भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग कोणता? सागरी डोह, सागरी गर्ता, समुद्रबूड जमीन की खंडांत उतार? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वात सक्रिय भाग सागरी गर्ता. सागरतळावरील तुलनेने अधिक खोलवर व लांबवर पसरलेले विवर सदृश्य सागरी भूरूप म्हणजे काय? सागरी डोह, सागरी बेट, सागरी गर्ता की सागरी मैदान? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सागरी गर्ता. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्र सपाटीची सरासरी उंची 0 मानली जाते? मुंबई, पणजी, कोलकाता की चेन्नई? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 चेन्नई. पुढील पर्यायापैकी सागर तळरचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे क्रम असणारा योग्य पर्याय ओळखा. सागरी मैदान, खंडांत उतार, भूखंड मंच, सागरी गर्ता. दुसरा पर्याय भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी गर्ता, सागरी मैदान. तिसरा पर्याय खंडांत उतार, सागरी मैदान, भूखंड मंच, सागरी गर्ता. आणि चौथा पर्याय सागरी गर्ता, सागरी मैदान, खंडांत उतार आणि भूखंड मंच. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 सागरी गर्ता, सागरी मैदान, खंडांत उतार आणि भूखंड मंच हा पर्याय सागर तळरचनेच्या खोलीनुसार जास्तीकडून कमीकडे असणारा क्रम आहे. जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण पहिला पर्याय पाण्याखाली जमीन आहे, पाण्याखाली ज्वालामुखी आहे, जमीन सलग असून तिच्या सखल भागात पाणी आहे की चौथा पर्याय जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणेच तिची पातळी सर्वत्र सारखी नाही? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणेच तिची पातळी सर्वत्र सारखी नाही म्हणून जमिनीवरील भूरूपांप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात. मानव सागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी मैदान की सागरी डोह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 भूखंड मंच.
पुढीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे? नद्या, हिमनद्या, प्राणी वनस्पती अवशेष, ज्वालामुखीय राख, भूखंड मंच, प्राणी वनस्पती अवशेष. तिसरा पर्याय ज्वालामुखीय राख, लावा रस, मातीचे सूक्ष्मकण, की चौथा पर्याय ज्वालामुखीय राख, सागरी प्राणी वनस्पतींचे अवशेष. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ज्वालामुखीय राख, लाव्हा रस आणि मातीचे सूक्ष्मकण. खंडांत उतार कोणत्या स्वरूपात असतो? पसरट, सौम्य, तीव्र की कमी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 खंडांत उतार हा तीव्र स्वरूपाचा असतो.